सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिजित पाटलांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सहकुटुंब इथे बोलवलं आणि पूजा करूनच पोथी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। ती संधी, तो योग या ठिकाणी आला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। हे खरं आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखानदारीतलं वैभव आहे। आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल, या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होतं। मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गरगर लागली आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात आलो होतो। काही गावाचे लोक असतील, एक निवडणूक झाली, त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला, पण मी फिरलेला विठ्ठलसाठी पहिला दिलीप चौधरीने पॅनल टाकलं होतं। मला काय माहित नव्हतं, भाऊ या कारखान्याला ताकद द्या, परंतु नशिबात असायला लागतं। मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजितच्या हातून लोकांची हे त्या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेला कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठलीही बँक मदत करू शकली नसती। परंतु मला अभिजितमध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होता, करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील, इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि एक उमदा नेता त्या ठिकाणी उदयाला येतोय, तोही त्या ठिकाणी मागे जाईल, नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला। आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं। मी पहिला मुली टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो, आपले शाजीबाग पण होते मला, आणि तिथपासून आपल्या विश्वासाला तडा न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय। एक कारखाना करताना दुसरा कारखाना, असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना, साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संवेदना होती, म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीकडे जाताना दिसतोय आणि शेवटी आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो। खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई, परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं, त्यांना ऊर्जितावस्था आणणं, त्यांचं एक्सपान्शन असेल, आम्ही मदत करत असतो। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धाडसाने काम या राज्यात तुम्ही केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा बँक पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती, आज आहे आणि उद्याही अभिजित कामासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत असो हा विश्वास देतो। त्यांच्या मनाचा मोठेपणा आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही, परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एनपीएस जायला नको, त्यामुळे अभिजित बोलला, भाऊ जरा तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या। आपण ती वेळ काढून नेली, नंतर अभिजितने सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं। कारण शेवटी एकदा पाय घसरला, तो कारखाना असो किंवा बँक असो, तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे। आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला, आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे, अशा वेळेला खारीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पांडुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता जनार्दनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं। आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी
विधिमंडळात कामकाज चालू आहे, विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे. खऱ्या अर्थानं कारखानदारी ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था आहे, परंतु दुर्दैवानं कारखाने सहकारी साखर कारखाने खाजगी झाले, खाजगी चालले, परंतु सहकारी कारखाना अडचणीत यायला लागले. का बाबा? तोच कारखाना, तीच जमीन, तीच मशिनरी खाजगी झाला की चालतो, सहकारी असला की त्या ठिकाणी का चालत नाही याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण लोकांची चिंता नाही. मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे, मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे, मला माझ्या पिढ्यांसाठीच्या उद्धारासाठी कारखाना पाहिजे, परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो, तो लोकांसाठी असतो. म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला. ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या जाती धर्माचे आहेत, यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय. माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे, त्याला जर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल, त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर उपासमारीची पाळी येईल. आणि म्हणून जर एखादा तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे. या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित, किती पैसे एनसीडीसीचे 267 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय. मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू, ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी. आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय, इथेनॉल आपण निर्मिती करताय, आता सीएनजीचा प्रस्ताव आहे. आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा अभिजित आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होतील विश्वासही या ठिकाणी देतो. कारण जो काम करतो, जो लोकांच्या भल्याची चिंता करतो, जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा अभिजित त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो. भविष्यातही त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले इथल्या जनहितासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील, आम्ही सारे, मी असेल, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात, अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली. आणि मला तेवढा कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, अभिजितलाही माहित आहे. मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आणखी भक्कम त्या ठिकाणी आपला जो काही सीएनजीचा कार्य हे आहे प्लॅन्टचं ओपनिंग, त्यावेळेला निश्चितपणे आम्ही 100% आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील हा विश्वास या ठिकाणी देतो. खरं म्हणजे ही पांडुरंगाची पवित्र भूमी आहे. विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही ही खऱ्या अर्थानं भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती. त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात. आपण यशस्वी होत जाणार. आपल्या नावाचंच अभिजित आहे, त्याच्यामुळे आपली जीत ही आता उत्तरोत्तर पुढे पराभव येणार नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आपलं 20 लाखाचं टार्गेट आहे. मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे का? राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे 15-16 पर्यंत जातात, परंतु 20 लाखाचं गाळप घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय. निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल. आज पोथीपूजन झालेलं आहे आणि पोथीपूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहेत. आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम
जे करतं त्या माझ्या सौभाग्यवती याही आलेत आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही अभिजितच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्शवत अशा प्रकारचं काम करतील आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतोय. काय असतं कार्यक्रम तर 10,000 20,000चे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो. आज अभिजितने मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात वृद्धिंगत होत आई जगदंबा पांडुरंग रखमाई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येवो आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो. मला बोलावलं माझ्या हस्ते पोत्याचं भूमी आपलं उद्घाटन केलं. माझा हात नशीबवान आहे. नंबर बँक मी ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा 1200 कोटीची बँक होती त्याच 15,000 कोटीवर त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथं त्या ठिकाणी भरभराट आहे. आपलं 20 लाखाचं टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल त्यासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो कारण आपण त्यांची ताकद आहात आपण त्यांची प्रेरणा आहात. जर सभासद ताकदीनं असतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसाने एक प्रगतीचे टप्पे ते नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी पूजनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज कार्तिकी आहे कार्तिकीच्या या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग विठ्ठल रखुमाईला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो. माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.